नमस्कार मित्रांनो, मी आपला शरद केदारी यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज एक नवीन कथा आपल्यासाठी घेऊन आलो आहे आणि कथा आहे एक राजा आणि त्याच्या 4 पत्नी। कथा खूप सुंदर आहे, शेवटपर्यंत पाहिली तर तुमच्या कथेतील सार अगदी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा लागू होऊ शकतो ते तुमच्या लक्षात येईल। पहा मित्रांनो, एक राजा त्याच्या 4 पत्नी असतात। 3 पत्नींवरती खूप प्रेम असतं, चौथीकडे त्याचं पूर्णपणे दुर्लक्ष असतं। पहिली पत्नी, तिच्याकडे राजा फक्त पाहत राहायचा। दुसरी, तिच्या नेहमी सानिध्यात राहायचा। तिसरी, ती अतिशयच प्रिय, तिला घेऊन खूप फिरायचा। चौथीकडे मात्र त्याचं पूर्णपणे दुर्लक्ष असायचं। मित्रांनो, कथेतील सार लक्षात घेण्यासाठी त्या कथेतील राजा तुम्हाला स्वतःला बनायचं आहे, म्हणजेच तो राजा म्हणजे थोडा वेळ तुम्हीच आहात असे समजा। मित्रांनो, राजा म्हातारा होतो आणि त्याच्या लक्षात येतं की आता आपण थोडे दिवसाचेच सोबती आहोत, आपण लवकरच ही दुनिया सोडून जाणार आहोत। त्याला वाटतं की आपण या राण्यांवर पूर्ण आयुष्यभर प्रेम केलं, त्या राण्यांना एकदा विचारून पाहूया की त्यांनी आपल्यावर किती प्रेम केलं आणि त्या आपल्यासोबत येऊ शकतात का। मित्रांनो, पहिल्या राणीला बोलवतो आणि तिला विचारतो। जी पहिली राणी तिला फक्त पाहत राहायचा, ती राणी स्पष्टपणे नाही म्हणून सांगते। ती पहिली राणी म्हणजे आपली काया, म्हणजेच आपलं शरीर। मित्रांनो, शरीर आपल्यासोबत येऊ शकत नाही। दुसऱ्या पत्नीला राजा बोलवून घेतो। तिच्या नेहमी सानिध्यात राहणारा राजा तिला विचारतो, तेव्हा ती देखील नाही म्हणून सांगते। मित्रांनो, ती दुसरी पत्नी म्हणजे आपली मुलं-बाळं, आपले नातेवाईक, आपले मित्रमंडळी। असं म्हणतात की हे सर्व फक्त स्मशानापर्यंत, एकदा अग्नी दिली की ते आपापल्या कामाला लागतात। म्हणून मित्रांनो, ती पत्नी देखील नाही म्हणून सांगते। त्याच्यावर अत्यंत जीवापाड प्रेम केलं अशी तिसरी पत्नी तिला बोलावून घेतो आणि तिला देखील विचारतो, ती देखील नाहीच म्हणून सांगते। मित्रांनो, ती तिसरी पत्नी म्हणजे आपण कमावलेली श्रीमंती, ऐश्वर्य, धनधान्य, मालमत्ता। पण मित्रांनो, कमावलेली श्रीमंती ही देखील आपल्याबरोबर येत नाही, हे सत्य आहे। आणि ते सत्य म्हणजेच ती तिसरी पत्नी देखील स्पष्टपणे नकार देते। आणि मग शेवटची पत्नी, जिच्याकडे राजाने आयुष्यभर दुर्लक्ष केलं, ती शेवटची पत्नी आणि तिला राजा जेव्हा महालात बोलवतो, तिला विचारतो, बघ राणी, माझी आत्ताची अवस्था आणि मी थोडे दिवसातच जाणार आहे, तर तू माझ्याबरोबर येशील का। आणि मित्रांनो, आश्चर्य असं की ती चौथी पत्नी बोलली की राजे, आपण जिथे कुठे जाल तिथे मी तुमच्यासोबत येईल। पहा मित्रांनो, जिच्याकडे आयुष्यभर दुर्लक्ष केलं, ती चौथी पत्नी त्याच्या पाठी यायला तयार झाली। ती बोलते की तुम्ही स्वर्गात असा किंवा नरकामध्ये किंवा तुमचं अगदी पुनर्जन्म होईल, तेव्हा पण मी तुमच्याबरोबर असेल। मित्रांनो, ती चौथी पत्नी म्हणजेच आपलं कर्म। मित्रांनो, शेवटी आपलं कर्मच आपल्यासोबत येतं। तुम्ही प्रेम करा आपल्या शरीरावर, आपले नातेवाईक, आपली मुलं-बाळं, आपली मित्रमंडळी आणि आपल्या संपत्तीवर देखील प्रेम करा, परंतु सर्वात जास्त प्रेम हे आपल्या कर्मावर करा, कारण तेच आपल्यासोबत येतात। मित्रांनो, या गोष्टीचा सार या राजामार्फत आणि त्याच्या पत्नीमार्फत मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्ही समजलात असाल, तेव्हा आजच्या कथेत एवढंच। पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन।
तोपर्यंत नमस्कार. मित्रांनो, आजची कथा कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.